खूप खूप धन्यवाद कोळेकर सर आणि गणेशजी. आताच आपण जमिनीची तयारी, पूर्वतयारी, रुंद वरंबे किंवा बेड तयार करणे याविषयीच माहिती पाहिली. बेड तारी त्याला कोण मारी हे केवळ ब्रीद वाक्य नसून ते शेतकऱ्यांच्या कष्टाची हमी देणारे तंत्र आहे. हे आजच्या सादरीकरणातून स्पष्ट झालेच असेल. आणि गणेशजींनी सांगितलेला गेल्या 5 वर्षाचा अनुभव हे सिद्ध करतो की शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर संकटातून वाचू शकते. आणि ज्यांनी बेड बोललेले नाहीत त्यांना तर मी हेच म्हणेन की घेतला वसा सोडू नका, पाडलेले बेड मोडू नका. पहिल्या तंत्राप्रमाणे आपण बेड तयार केले. बेड नंतर येते पेरणी. पेरणी करायला लागते तिफण यंत्र. शेतकरी बंधूंनो, आपल्याकडे एक खूप प्रसिद्ध गाणं आहे, काळ्या मातीत मातीत तिफन चालते. हे ऐकलं की डोळ्यासमोर तेच पारंपरिक चित्र उभं राहतं. पण काळ बदललाय, हवामानही बदलतंय, तशी तिफन सुद्धा बदलायला हवी की नको? आजच्या या आधुनिक युगातील तिफण म्हणजे टोकन यंत्र. आता तुम्ही म्हणाल, बेड तयार केले त्यावर पुन्हा हे यंत्र कशासाठी? पारंपरिक पेरणी का नाही? खरं सांगू तर हे कोडं मलाही पडलं होतं. पण म्हणतात ना, अचूक अंतरावर पडलेलं बी भरघोस पिकाची खात्री देतं. हेच गुपित उलगडण्यासाठी आणि टोकन यंत्रच का या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपण एक छोटा व्हिडिओ पाहणार आहोत. त्याचबरोबर मी आमंत्रित करते आमचे तंत्रज्ञान समन्वयक श्री महेश जाधव आणि शिवप्रसाद येळकर. आताही हे दोघे एकटेच येत नाही बरं, त्यांच्यासोबत घेऊन येत आहेत तब्बल 20 एकर क्षेत्रावर बेडवर टोकन यंत्राचा यशस्वी वापर करणारे बीड जिल्ह्यातील लोखंडी सावरगावचे प्रगतशील शेतकरी श्री अरुण देशमुख. या माहितीपूर्ण व्हिडिओ नंतर मी आमंत्रित करते शिवप्रसाद येळकर आणि अरुण देशमुख यांना. आवाज येतोय? हो, येतोय आवाज, येतोय. सर्व शेतकरी बांधवांना तसेच प्रगतीशील शेतकरी अरुण देशमुख साहेबांना नमस्कार. नमस्कार. तर आज आपण टोकन पद्धतीने लागवडीची माहिती घेणार आहे. तर देशमुख साहेब, तुम्ही बेडवर टोकन पद्धतीने लागवड कधीपासून करत आहात आणि हीच पद्धत जी आहे ती आपण कशासाठी वापरली? मी लागवड खरीप 2020 पासून सुरुवात केली आणि लागवड करण्याचा एकच हे होता की बियाणाची बचत आणि उत्पन्नामध्ये वाढ. आणि पारंपरिक पद्धतीने बियाणे जास्त लागत होते, त्याच्यामुळे हे पद्धत निवडण्यात आली. टोकन करण्यासाठी तुम्ही हात चलित यंत्राचा वापर करता की ट्रॅक्टर चलित यंत्राचा वापर करता? टोकन करण्यासाठी मी हात चलित यंत्राचाच वापर. हे जे यंत्र तुम्ही वापरता याची यंत्राची अंदाजे किंमत किती आहे आणि हे सामान्य शेतकऱ्याला परवडते काय? हे यंत्र टोकन यंत्र मी 7,000 रुपयाला घेतले आणि 7,000 रुपये म्हटल्यावर सामान्य शेतकऱ्यालाही परवडणारे आहे. पारंपरिक पेरणीच्या तुलनेत 1 एकर क्षेत्रानं टोकन जर करायची असेल तर सर्वसाधारण किती वेळ लागतो? पारंपरिक तुलनेमध्ये 1 एकर क्षेत्र करायचं झालं तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने केलं तर अर्ध्या तासात होतो आणि टोकन यंत्राच्या सहाय्याने 1.5 तास लागतो एक एकर क्षेत्रासाठी. आता लागवड करताना 2 बियाण्यातील जे अंतर आहे तर ते आपण किती ठेवता? 2 बियाणातले अंतर 5 इंच ठेवतो. आणि बेडवर टोकन करत असताना 2 ओळीतील अंतर किती इंच ठेवतात? बेडवर टोकन करत असताना 2 ओळीतलं अंतर 16 इंच 16 इंच अंतर योग्य राहते. आता ह्या पद्धतीचा अवलंब केल्यामुळं बियाण्यामध्ये किती टक्के बचत होते आपली? त्या टोकन यंत्राच्या सहाय्याने टोकन केल्यानंतर बियाणामध्ये 50% बचत होते, जे की पारंपरिक पद्धतीमध्ये 30 किलो बियाणे लागतात आणि टोकन यंत्राच्या सहाय्याने 15 किलो. बियाणे आणि मजुरी ह्या दोघांचा जर विचार केला तर एकरी किती घट होते खर्चामध्ये किंवा बचत किती होते? टोकन यंत्राच्या सहाय्याने टोकन केल्यानंतर बियाणामध्ये आणि मजुरीमध्ये 50% घट होती, 2,000 रुपयाची घट बचत. आता अतिवृष्टी किंवा पावसाचा खंड जर आपण पाहिला तर बेडवर टोकन पद्धत अवलंबल्यामुळं पिकाला कशा पद्धतीने फायदा होतो? टोकन पद्धत जास्त अतिवृष्टी जर झाली तर बेड वाटून पाणी असं पूर्णतः निचरा होतो, निघून जातो.
आणि पावसाचा जर खंड पडला तर ओलावा टिकून राहिल्यामुळे पीक आवर्षणाच्या ह्याच्यामध्ये तग धरून राहतं. आता इतर शेतकरी बांधव जे आपल्या वेबिनार मध्ये जॉईन झालेले आहेत, तर त्यांना त्या बेडवर टोकन पद्धतीची लागवडीबाबत आपण काय आवाहन कराल? मी सर्व बांधवांना एकच सांगतो की जी माझा 6 वर्षाचा अनुभव आहे, तर टोकन पद्धतीने टोकन केल्यानंतर उत्पन्नामध्ये वाढ आणि बियाणामध्ये बचत होती. तर सर्व शेतकऱ्यांनी हवामान अनुकूल परिस्थितीचा विचार करून आणि महागाईचा आणि मजुरीच्या वाढता खर्चाचा विचार करून ही पद्धत अवलंबल्यावर नक्कीच याचा सर्व फायदा होतो. धन्यवाद देशमुख साहेब. धन्यवाद शिवप्रसाद येळकरजी आणि अरुण देशमुखजी. टोकन यंत्रामुळे बियाणांची होणारी बचत आणि कामातली अचूकता पाहून खरंच वाटतं की तंत्रज्ञान शेतकऱ्यांचा किती मोठा मित्र आहे. शेतकरी बंधूंनो, आतापर्यंत आपण पाहिलं की बेड कसे तयार करायचे, त्यावर टोकन यंत्राने पेरणी कशी करायची. पण आता एक महत्त्वाचं